टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार। बोंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। 7व्या गुन्ह्यात पुन्हा एसआयटीनं घेतला खरातचा ताबा। खरात तपासात सहकार्य करत नाही, स्मृतीभ्रंशाचं नाटक करतो, सरकारी पक्षाचा दावा। मनसेनं अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला शिकवला धडा। अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला सापळा लावून पकडलं। मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची घटना। आरएसएसच्या मंचावर बागेश्वर बाबा बोलले, त्यामुळे शिवरायांचा अपमान। सभेतच भागवतांनी बकवास बंद करा असं सांगायला हवं होतं। हुसेन दलवाईंचा फुकटचा सल्ला। सिंधुदुर्गवासियांना टोल लागू देणार नाही, पालकमंत्री नितेश राणेंनी मांडली भूमिका। वैभव नाईकांकडून नितेश राणेंचं अभिनंदन। दुष्काळ 13वा महिना, खत टंचाईच्या काळातच आता माफदा। विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंदचा इशारा। प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करा, शिवसेनेची बच्चू कडू समोर अट। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती, बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष। बागेश्वरला मोठं करणाऱ्या राजकारणांना सरळ करा, बागेश्वरच्या कार्यक्रमांना राज्यात बंदी घाला। संभाजीराजे छत्रपतींची राज्य सरकारकडे मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जैसे थे। मंगळवारी पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देणार रोहित। एक्स पोस्टद्वारे माहिती। राज्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण, नाशकात उष्णतेचा उच्चांक। तापमान 41.4 अंशांवर। पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। भर उन्हात प्रवाशांवर लाल परीला धक्का देण्याची वेळ। वसमतच्या आगारात 63 पैकी 58 गाड्या खिळखिळ्या।